जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, आज आम्ही खूप आनंदी आहोत आणि या आनंदाचे कारण आपणास सांगण्यास खूप आनंद होत आहे की आपणास माहिती आहे की 2023 वर्षापासून वृक्षप्रेमी सेवाभावी संस्थेच्या वतीने आपण ठाणे शहरामध्ये वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. आणि हा कार्यक्रम हाती घेतला तेव्हा आपण असे 2 संकल्प केले होते. पहिला संकल्प म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 400व्या जयंतीपर्यंत 400 वृक्ष लागवड करणे आणि जतन करणे. मात्र आपल्याला सांगण्यास खूप आनंद होत आहे की हा संकल्प आम्ही अवघ्या 2.5 वर्षामध्ये पूर्ण केला आहे. आणि यासाठी मला माझे परिवार, त्याचबरोबर मित्रपरिवार आणि ठाणे शहरातील सर्व नागरिकांचे मोठे सहकार्य लाभले आहे. त्याचबरोबर राजमुद्रा प्रतिष्ठान ठाणे यांचेही मोठे सहकार्य लाभले आहेत आणि असेच सहकार्य आपण मला पुढेही द्याल ही अपेक्षा. त्याचबरोबर आपला दुसरा संकल्प असा आहे की भारत स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत आपल्याला 1000 वृक्ष लागवड आणि जतन करायचे आहे. परंतु ज्या प्रकारे आपण वृक्ष लागवड करत आहोत त्यामुळे मला एक असा विश्वास आहे की आपण हा भारत स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत 1000 नाही तर आपण 10,000 वृक्ष लागवड करू शकतो. आणि यासाठी मला तुमचे सहकार्य हवे आहे आणि असेच सहकार्य तुम्ही मला पुढेही द्याल ही मी अपेक्षा करतो. आणि सर्व ठाणेकरांची मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. जय शिवराय. आज खूप थंडी आहे. या थंडीमध्ये आज आपण थंडीचा त्याचबरोबर वृक्ष लागवडीचा आनंद घेत आहोत. आज माझा बारका मुलगा संभाजी हा सुद्धा वृक्ष लागवड करायची असल्यामुळे सकाळीच 6 वाजता उठला आणि रेडी झालेला आहे. त्याला झाडांचे महत्त्व वगैरे काही माहीत नाही आहे. झाडांचे फायदे नुकसान त्याला सध्या ह्या वयामध्ये काहीच माहीत नाही. परंतु तरीही आम्ही सर्व वृक्ष लागवड करतो. त्यामुळे तोही वृक्ष लागवडीसाठी नेहमीच आनंदी असतो, तयारी असतो. आणि घराची इथली जी नर्सरी आहे त्याला सुद्धा तो नेहमी पाणी